आतल्या भागात जाऊया, जिथे आपले प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, आपल्यासोबत मंदिर समितीचे सदस्य आणि अतुल शास्त्री बगरे गुरुजी आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. काय सांगाल गुरुजी? नमस्कार. पहा, खरं तर असं आहे की पहिल्यांदा तर आपल्याला एकादशी काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एकादशीचे प्रकार किती हे आपल्याला माहिती असले पाहिजे. अनेक मंडळी एकादशी करतात, पण एकादशी का करतात, कशासाठी करतात, कोणती एकादशी आपण करतो? एकादशीचे मुख्यतः 4 प्रकार असतात. एक नित्य एकादशी, एक नैमित्तिक एकादशी, एक काम्य एकादशी आणि एक प्रायश्चित्तात्मक एकादशी. बरोबर? म्हणजे काही एकादशी ज्या असतात, ज्या वर्षातल्या 24ही एकादशी आमच्यासारखी मंडळी उपवास करतात, त्याला म्हणायचं नित्य एकादशी. काही नैमित्तिक एकादशी असतात की भलेही आम्ही एकादशीचा उपवास करत नाही गुरुजी, पण आम्ही आषाढीन कार्तिकीचा करणारच मात्र. कारण का? नैमित्तिक एकादशी. आता त्यातली ही कोणती आहे तर ही प्रबोधिनी एकादशी आहे. अतिशय विशेष महत्व या एकादशीचं. त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे की आपल्याकडे अशी परंपरा आहे, आषाढी एकादशीला देव झोपतात. बरोबर? म्हणून त्याला आपण देवशयनी एकादशी असं म्हणतो. देवशयनी एकादशी असल्यामुळे त्या कालावधीमध्ये संस्कार बंद, म्हणजे लग्न कार्य आपण करत नाही. मग लग्न कार्य केव्हा होतील? आता पौर्णिमेनंतर, म्हणजे तुळशी विवाहानंतर. आता हा जो 4 महिन्याचा कालावधी, देव झोपण्याचा एक एकादशी ज्याला तुम्ही म्हणता देवशयनी, आणि देव उठण्याचा एक दिवस असतो, तो आजचा दिवस आहे. देवप्रबोधिनी एकादशी आपण त्याला म्हणतो. पण या 4 महिन्यामध्ये मधला एक जो एकादशी येते, जी भाद्रपद शुद्ध एकादशी आहे, ती एकादशी असते परिवर्तिनी एकादशी. परिवर्तिनी याचा अर्थ असा, देव एकदा झोपले की 2 महिन्यांनी कुस बदलतात, आणि ती कुस बदलण्याची जी तिथी असते ती पण एकादशीच असते. आणि म्हणून एकादशीचं आत्यंतिक महत्व हे आपल्याला कल्पना आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही जर पंढरपूर देवस्थानच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर पंढरपूरमधले 4 उत्सव सगळ्यात महत्वाचे. पहिली आषाढी एकादशी, दुसरी कार्तिकी एकादशी, तिसरी चैत्री एकादशी आणि चौथी माघी एकादशी. असे 4 उत्सव जे आहेत ते देवस्थान समितीच्या माध्यमातून अतिशय उत्तम रीतीने केले जातात. आता मी या समितीचा सदस्य 7 वर्षापासून आहे. मी इथला ट्रस्टी आहे या देवस्थानचा. त्यामुळे देवस्थानच्या वतीने ज्या ज्या काही गोष्टी केल्या जातात, मग त्या येणाऱ्या भाविकांचा विचार पहिल्यांदा ठेवून आणि कुठल्याही परंपरा मात्र कुठेही आपल्याला बाजूला न करता प्रत्येक परंपरा या त्या पद्धतीने साजेशी करून आपण या ठिकाणी ते उत्सव करत असतो. आणि अशा पद्धतीने होत असलेली ही देवप्रबोधिनी एकादशी या निमित्ताने आपल्याकडे गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा अशी असते की आषाढी एकादशीला या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या सपत्नीक त्यांच्या हस्ते शासकीय पूजा असते. आणि कार्तिकी एकादशीला महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री जे असतील त्यांच्या सपत्नीक हस्ते त्यांची ते पांडुरंगाची महापूजा करतात. तर आज नुकतीच आपल्याला या ठिकाणी त्यांच्या हस्ते महापूजा देखील झालेली आहे. आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट जी आमच्या समितीसाठी आहे, या मंदिराचा एक नवीन आराखडा आता आम्ही सरकारकडे दिला होता. आमच्याकडे परंपरा अशी आहे की आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विचारल्या सांगितल्याशिवाय आम्हाला एक वीट पण इथे हलवता येत नाही. आणि म्हणून राज्य सरकारचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि केंद्र सरकारचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांच्याशी कंटिन्यू संपर्क करून गेल्या काही महिन्यांपासून, आणि मग राज्य सरकारने आम्हाला एक निधी दिला. तो 74 कोटी 80 लाखाचा तो निधी आहे. या मंदिराचं सगळं स्वरूप आता बदलणार आहे. आणि म्हणून आज आम्ही फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं देखील भूमिपूजन करून घेतलं. आणि पहिल्या कामाला आता शुभारंभ होईल. हे बाजीराव पळसरगी जे म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी मात्र कामाला सुरुवात होईल. एक एक टप्पा पार करत करत आपल्याला हे संपूर्ण कार्य करायचंय. तर मी समस्त सगळ्या भाविकांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देऊ इच्छितो की जेणेकरून ते अतिशय कष्टप्रद, म्हणजे कित्येक याच्यातले भाविक मंडळी तर आमचे अनेक शेकडो किलोमीटरवरून पायी पायी चालत येतात. त्याचप्रमाणे पांडुरंगाचं दर्शन घडावं म्हणून 20-20, 22-22 तास ते या रांगेमध्ये लागतात. आणि तेव्हा कुठे त्यांना त्या पांडुरंगाचं दर्शन होतं. पण एकदा का त्या पांडुरंगाचं दर्शन झालं की त्यांना जीवनाचं कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. कारण जीवनाचे 4 मार्ग आहेत: कर्म, कर्तव्य, कर्तृत्व आणि कृतार्थ.
तर याच्यामध्ये कृतार्थतेचा जो भाव आहे तो आज प्रत्येक येणाऱ्या भाविक भक्तांना असतो की जेणेकरून त्या पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर खऱ्या अर्थाने आता जीवनाचं आपल्याला इति सार्थक झालं असं देखील म्हणायला हरकत नाही. तर असा हा अतिशय सुंदर आणि पवित्र दिवस आज या ठिकाणी झालेला आहे. आणि आज उपमुख्यमंत्रींच्या हस्ते ही जी माझ्या हातामध्ये जी डायरी आहे कुठली आहे तर पंढरी प्रसाद ही प्रतिवार्षिक होत असते, तर त्याचं देखील प्रकाशन आम्ही या निमित्ताने केलंय. आणि ही डायरी अनेकांना मिळू शकेल. याच्यामध्ये पंढरपूरच्या निमित्ताने सगळ्याच गोष्टी तुम्हाला याच्यातनं पाहायला मिळतील. कोणते कोणते उत्सव कोणत्या तिथीला कोणत्या कोणत्या पुण्यस्मरण होत असं सगळ्या गोष्टी. तर अतिशय उपयुक्त अशी ही डायरी जी आजच आपण इथे प्रकाशित पण केलेली. एकादशीचं तुम्ही महत्व सांगितलं, उपवास नक्की कसा करावा काय त्याच्याबद्दल सांगतो. हां. आता एकादशी का करावी, उपवास का करावा हे अनेकांना माहित नाही. मग माझे वडील पण करत होते ना आजोबाई करत होते, मग मी करायला लागलो. बरोबर. पण बाबा रे तू एकादशी करतो कशासाठी? फार हाडं शिल्लक राहिले ग बाई तुझे, आता बस झालं किती उपवास करते. असं मी अनेकांना सल्ला देतो की उपवास कमी करा. त्याचं कारण असं आहे की उपवास ज्या पद्धतीने आपल्याला शास्त्रांनी सांगितले ते आता कोणीही करत नाही. उपवास म्हटलं की फक्त खाण्यात बदल, मग साबुदाणा पाहिजे, भगर पाहिजे, रताळे पाहिजे, फळं पाहिजे, ज्यूस पाहिजे, हे पाहिजे. हे सगळं फक्त खाण्यात बदल केला की म्हणायचं नाही आज माझा देवाचा उपवास आहे. अरे उलट उपवास, उप म्हणजे कडे, वास म्हणजे जाणे. कोणाकडे जाणे? ज्या देवतेच्या नावाने तुम्ही तो उपवास करताय त्या देवतेच्या मंदिरात दर्शनाला तरी जाता का त्या दिवशी? दुसरी गोष्ट, त्या दिवशी संपूर्ण मौन असलं पाहिजे. तुम्ही मौनात राहू शकत नाही. इतर वेळेला 3 माळा जप केला, त्या दिवशी तुम्हाला 5 माळा जप केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे फक्त गिळता येईल एवढंच तुम्हाला घेता येईल, म्हणजे चावावं लागेल असं अन्न तुम्ही ग्रहण करायचं नाही. तर या पद्धतीने आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन आहे. बरोबर. तर पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे प्रतिपदा ते पंचमी, पंच कर्मेंद्रिय म्हणजे षष्ठी ते दशमी आणि 11वं मन म्हणजे एकादशी. ज्याला आपलं मन ताब्यात ठेवायचं असेल त्यांनी एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मन हेच कारण असतं व्यक्तीच्या मुक्तीसाठी किंवा बंधनासाठी. जशी एखाद्या कुलपाची चावी असते, एका बाजूला फिरवली की कुलूप बंद, दुसऱ्या बाजूला फिरवली की कुलूप उघडतं. ती चावी म्हणजे आपलं मन आहे. ज्याला मन ताब्यात ठेवायचं आहे त्यांनी मात्र एकादशीचा उपवास शास्त्रसंमत पद्धतीने मात्र करावा. षडऋपू जे त्याच्या काबीज केले पाहिजेत असं म्हणलं जातं, तेच म्हणजे उपवास आहे. हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये जसं पाप पुरुष आहे, ईश्वर प्रत्येकामध्येच आहे. प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरच असतो. प्रत्येकामध्ये ईश्वराचा वास आहे. पण त्याच बरोबरीने प्रत्येकामध्ये तो पाप पुरुष देखील असतो. पाप पुरुष. मग त्या पाप पुरुषाचं जर दहन करायचं झालं तर आपल्यातले 6 ते 7 विकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे झाले 6 रिपू. आणि 7वा सगळ्यांपेक्षा भयंकर अहंकार. आणि या सगळ्यावर जर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं झालं, आपल्याकडे काम सुद्धा असुर नाहीये, काम देव आहे. म्हणजे काम वाईट आहे असं नाही, पण ते आपण देवाची पूजा जेवढा वेळ करतो तेवढंच कामाचं स्मरण करावं. लोकांच्या डोळ्यातच काम भरलेलं असेल, इकडे तिकडे पाहत असतील, नजर भिरभिरती असेल तर तो काम तुमच्यावर तो विकार होतो. म्हणून असे विकार जर तुम्हाला जायचे असतील तर मात्र तुम्हाला एकादशीचं व्रत, प्रदोषाचं व्रत, पौर्णिमेचं व्रत, संकष्टीचं व्रत हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी नेहमी अनेकांना सांगतो, अरे पुरुषांनी कसले वार करता रे तुम्ही? काय नाही म्हणे, माझा गुरुवार आहे, माझा सोमवार आहे, माझा शनिवार आहे, काय तर 7:30 सुरू झाले. अरे कसले सांगितलंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की पुरुषांनी तिथी करावी आणि महिलांनी वार करावे. उपवास जर करायचा झाला तर पुरुषांनी काय करायचं? तिथी करा. तिथी कोणती? चतुर्थी आहे, एकादशी आहे, प्रदोष आहे, पौर्णिमा. आणि महिलांनी मग वार करायला हरकत नाही. आणि दोघांनी एकत्र एक उपवास करावा, तो म्हणजे एकादशीचा, असं मात्र आहे. एकंदरीत इंद्रिय तोषवावी असं म्हणलेलं आहे संतांनी, की आपल्या इंद्रियांवर त्याचा जो अंमल आपल्यावर होऊ नये असं त्याच्या मागचं त्यांचं सांगणं आहे. आणि एकंदरीत एकादशीचं महत्त्व हबप अतुल शास्त्री बगरे यांनी सांगितलं आहे. श्वेता. आणि बरंच अशा काही जी माहिती आपल्याला आतापर्यंत माहिती नाही किंवा जी जाणून घ्यायची अशी वाटते, तर त्या संदर्भात सुद्धा वीरेंद्र आपण बगरे गुरुजींना विचारू शकतो.
काय सांगाल की आज एकादशी आहे, एकादशी झाल्यानंतर उद्या द्वादशी असते आणि वारी पूर्ण होते. वारी कशी पूर्ण करावी? काय आहे की अनेक मंडळी म्हणजे खरोखर काही काही मंडळी तर 15-15 दिवसापासून घरदार सोडून पांडुरंगाच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने निघालेले असतात. तर ही जी सगळी मंडळी आहेत, मी जसं आपल्याला सांगितलं की आज एकादशीच्या दिवशी त्या पांडुरंगाचं डोळे भरून एकदा का दर्शन घेतलं की खऱ्या अर्थाने त्यांना ते कृतार्थ वाटतं. आणि त्यानंतर त्यांनी जी काही व्रत केलेली आहे, आपल्याकडे अध्यात्माचे सुद्धा महिने ठरलेले आहेत, बरं का. मग अध्यात्माचा कालावधी कोणता, तर कोणी सांगेल डोळे झाकून चातुर्मास्य. तर तो जो चातुर्मास्य आहे ते आपल्याला कल्पना आहे की चातुर्मास्य हे 4 महिने म्हणजे आषाढी ते कार्तिकी, पण मुख्यत्वे त्याच्यामध्ये 4 महिने कोणते, तर श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, बरोबर. आता जर तुम्ही विचार केला की तुम्ही एकादशी करता महाविष्णूंसाठी, पांडुरंगासाठी, विठ्ठलासाठी किंवा अजून कृष्णासाठी, पण तरी देखील चातुर्मास्याचा जो विचार आहे त्या चातुर्मास्यामध्ये अनेक मंडळी मला चातुर्मास्याच्या सुरुवातीलाच येऊन भेटतात, गुरुजी या वर्षी कोणतं व्रत करू, काय सोडू, काय घेऊ. असे व्रत करणारी जी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींच्या व्रताची इतिश्री जी आहे ती उद्याच्या दिवशी व्हायची. आणि म्हणून उद्याची म्हणजे असं म्हटलं गेलंय की तिथींमध्ये द्वादशी सर्वोत्तम तिथी आहे. आणि अशी ती द्वादशी, त्यात पुन्हा ती कार्तिकी द्वादशी असल्यामुळे चातुर्मास्य व्रताची देखील सांगता होत असते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक चातुर्मास्यामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, काही ना काहीतरी देवपूजा, व्रत, वैकल्य, काही नियम हे सगळे ठेवतात. आणि त्याची सगळ्याची कुठे सांगता होणार, तर उद्याच्या दिवशी होणार. त्याच्यामुळे उद्याची द्वादशी हे येणारे जेवढे हरिभक्त मंडळी आहेत त्या सर्वांसाठी आनंदोत्सव असतो, आनंदाचा प्रसंग असतो. कारण त्यांनी 4 महिन्यापर्यंत, बरं या वेळेला 4 नाही 5 महिने होते कारण अधिक मास आलेला. बरं चातुर्मासात अधिक मास आला तर 5 महिन्याचा तो चातुर्मास्य होतो. आणि त्या कालावधीत विशिष्ट व्रत करता येतात. अनेकांना माहित नाही किंवा समजा अधिक मास आला चातुर्मासात तर तेव्हा पंचामृत व्रत करता येतं. हो, तर काही व्रत अशी असतात की ते जर चातुर्मासातही नाही करता येत, पण चातुर्मास्यातच जर अधिक मास आला तर करता येतं. आणि हे वर्ष खास त्यासाठी महत्वाचं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचं महत्व यासाठी जास्त आहे की चातुर्मास्याचे जे सगळे नियम प्रत्येकाने केलेले होते त्या नियमाचं सांगता म्हणजे पारणं हे आता उद्या त्यांच्याकडून व्हायचं आहे. एकंदरीत संपूर्ण चातुर्मासाचं काय महत्व आहे आणि त्याचं फळ काय आहे हे बगरे गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. श्वेता. वीरेंद्र, खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला आणि आपल्या प्रेक्षकांना मिळाली. खरं तर एकादशी म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, हे उपवास का करावेत आणि उपवासाचा अर्थ काय, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा नव्हत्या. आणि त्या भगरे गुरुजींनी खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.